बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। बारामती तालुक्यातील तरडोली इथं नवनाथ भोसले या युवकाचा मृत्यू झाला। भरधाव वाहनाच्या धडकेत युवक दगावला। एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे उपाययोजना कराव्या अशी मागणी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करते। त्यामुळे पुणे बारामती मार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हरगाव इथं माजी सरपंचाच्या हत्येप्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। 3 आरोपींना अटक केली आहे, उर्वरित 8 आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी नातेवाईकांनी केली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी 22 डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे। मात्र पोलिसांनी अद्याप मोर्चाला परवानगी दिलेली नाही। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला। एकता संघटनेच्या महिलांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शनं केली। मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवणाऱ्या एका एजन्सीनं पालक आणि विद्यार्थ्यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणी चारकोप परिसरातील करिअर ॲड ऑप्शन्स सर्व्हिस लिमिटेड या एजन्सी विरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर घसरल्यानं आवक घटली आहे। नाफेडमार्फत हमी भावानं सोयाबीनची खरेदी सुरू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवली। बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4 ते 4.5 हजारांचा क्विंटलला दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय। ई-केवायसी पूर्ण नसल्यानं अमरावती जिल्ह्यातील 43,233 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या मदतीची रक्कम मिळालेली नाही। ई-केवायसी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवून शेतकऱ्यांनी तातडीनं आधार संलग्न बँक खात्याची ई-केवायसी पूर्ण करावी असं आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा अशी ओळख असलेल्या मुरुड बीचकडे जाणारा मुख्य रस्ता पोलिसांनी वाहनांसाठी बंद केलाय। हुल्लडबाज पर्यटकांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। आदिवासी भागातील आरोग्य केंद्रात 2 शिपाई चालवत असल्याचा प्रकार समोर आला, त्यामुळे बुलढाणा आरोग्य सेवेचे 3 तेरा वाजले। दरम्यान आरोग्य केंद्र परिसरात लाखोंचा अवैध औषध साठा जाळण्यात आला। स्वामी राजेंद्रदास देवाचार्य यांनी गोदावरी क्षेत्रात हिंदूंचे मोठ्या प्रमाणामध्ये धर्म परिवर्तन होत असल्याचा दावा केला। गोदावरीच्या वनवासी क्षेत्रामध्ये देशविरोधी कार्य करणाऱ्यांकडून धर्म परिवर्तन केलं जात आहे असा दावा त्यांनी केला। बीडच्या परळीमध्ये राजेंद्रदास देवाचार्य बोलत होते। पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली, मात्र समुद्रकिनाऱ्यावर तयार करण्यात आलेली स्वच्छतागृह बंद अवस्थेत असल्यानं पर्यटकांची मोठी गैरसोय होतीये। जळगावच्या चोपड्यामध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलिसांनी जनजागृती मोहीम राबवली। महाविद्यालयीन वाहन चालक विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। रत्नागिरीमध्ये मार्गशीर्ष महिन्यानिमित्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची खरेदी केली जाते, त्यामुळे फुल बाजारात मोठी उलाढाल झाली आहे। आज शेवटचा गुरुवार असल्यानं फुलांच्या मागणीत वाढ झाली। गोंदिया जिल्ह्यामध्ये 189 खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू आहे। दरम्यान 1,14,352 शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली। जिल्ह्यात आतापर्यंत 28,238 शेतकऱ्यांनी 18,16,000 क्विंटल धान्याची विक्री केली। वेळ अमावस्येनिमित्त शेती पूजेसाठी मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी आले। 60 ते 100 रुपयांपर्यंत मातीचे माठ विकले जात आहेत। खरेदीसाठी शेतकरी गर्दी करताना दिसत आहेत। सावकारी जाचातून किडनी विकल्याच्या प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर आला आहे। पीडित शेतकरी रोशन कुडे यांची डावी किडनी काढण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालात उघड झालंय। आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर इथं दहशत माजवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। जेरबंद केलेल्या बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रामध्ये पाठवण्यात आलं, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। पुण्याच्या मुंडवा केशवनगर परिसरातील अल्कॉन लीफ सोसायटीमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला। बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली।
कराड तालुक्यातील मलकापूर इथल्या मळाई देवी शिक्षण संस्थेमध्ये आज एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। या संमेलनाचं उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष लेखक पत्रकार अभयकुमार देशमुख, स्वागताध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। या संमेलनात मोठ्या प्रमाणावर कथा, कादंबरीसह साहित्य पुस्तकांचे स्टॉल लागले। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारल्याची माहिती समोर येते। पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे हा राजीनामा पाठवल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे ज्यांना 2 वर्षांची शिक्षा झालेली आहे 2 दिवसांपूर्वी आणि त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे किंवा त्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे अशी मागणी होत असतानाच काल त्यांच्याकडून खाती काढून घेण्यात आली होती आणि त्यांनी राजीनामाही दिला होता, पण तो आज अजित पवारांनी स्वीकारल्याची माहिती आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही तो राजीनामा स्वीकारलाय अशी माहिती समोर येते आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी आता राज्यपालांकडे हा राजीनामा पाठवल्याचं कळतंय। यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बीडच्या परळीमध्ये गोदावरी परिक्रमा यात्रेचं अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं। या यात्रेमध्ये सुमारे 300 साधू संत सहभागी झाले, तर धर्म आणि संस्कृतीचा जागर या यात्रेच्या माध्यमातून केला जातोय। ठिकठिकाणी भाविकांकडून जेसीबी मधून फुलांची उधळण केली जाते। जळगाव जिल्ह्यामध्ये 6551 एकल महिलांची नोंद झाली आहे। भुसावळ आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक संख्या आढळली आहे। या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यासह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली। ISI कडून धमकीचा मेल आलाय। यामध्ये बिल्डिंग उडवून देण्याची धमकी देण्यात आली। पोलिसांकडून कोर्टाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। बॉम्ब शोधक पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे आणि या संदर्भात माहिती सुद्धा समोर आली आहे। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली। धमकी देणारा ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला, त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ माजली। या धमकीनंतर तातडीनं सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली। याबाबतचा मेल मिळाल्यानंतर एकच खळबळ माजली। सुरक्षा यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला। वसईच्या बालिव इथं तरुणाचा मृतदेह आढळला। धारधार शस्त्रानं वार करून तरुणाची हत्या करण्यात आली। तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही। हत्येचं कारणही अस्पष्ट आहे। धाराशिवच्या इटकूर गावात भर चौकात एकानं गळफास घेऊन जीवन संपवलं। श्रीकांत लिंबराज गंभीरे असं जीवन संपवलेल्या या व्यक्तीचं नाव आहे। आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे। जालना आरटीओच्या पोर्टलवरून घुसखोरी करून अनेकांची फसवणूक करण्यात आली। कोणतीही परीक्षा न देता लर्निंग लायसन्सचं वाटप करण्यात आलं। या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकाला अटक केली। धाराशिवमधून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल भाग्यश्री समोर कार आणि टेम्पोचा अपघात झाला। या अपघातामध्ये टेम्पोत असणारे 4 कर्मचारी आणि 9 शाळकरी मुलं जखमी झाली। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजे सोनवटी गावातून जाणाऱ्या निम्न दुधना नदीच्या कालव्यात 17 वर्षीय युवक वाहून गेला। बांधकाम कामगार असलेला हा तरुण कालव्यात पाय घसरून पडला होता। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आडेगाव लगतच्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू झाला। साहजू बिल्ठेरिया असं मृत मजुराचं नाव आहे। साहजू हा मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील रहिवासी आहे। या भागामध्ये सुरू असलेल्या बांबूच्या छाटणीसाठी हा मजूर चंद्रपुरात आला होता। यवतमाळच्या महागाव आकोडी परिसरात पोलीस अधिकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ल्याचा प्रयत्न केला। वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला केला। यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला। जालन्यामध्ये शेतमजुरांची वाहतूक करणारा टेम्पो उलटला। राजूर टेंभुर्णी रोडवरील देळेगव्हाण इथं हा अपघात झाला। या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले। जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील दत्त मंदिर रोड परिसरात कोयत्यानं वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तर आरोपींना ताब्यात घेत लोकांची माफी मागायला लावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला।
बुलढाण्याच्या डोंगरशेवलीमध्ये ऋतुजा साळवे या 19 वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगातील दुचाकीनं धडक दिल्यामुळे ऋतुजा गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोडच्या बालाजीनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री 2 घरांमध्ये चोरी झाली. पाचोड पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असतानाच चोरी झाली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरामध्ये पानटपरी चालकावर गोळीबार झाला. 4 अज्ञातांनी गोळीबार करत पानटपरीतील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. बदलापुरात एका मध्यधुंद रिक्षा चालकानं दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी काढत असताना रिक्षा चालकानं दुचाकीस्वाराला धडक दिली. संगमेश्वर तालुक्यातील मराठवाडी फाटा इथं गणपतीपुळेकडे जाणाऱ्या ब्रेझा कारचा रस्त्याच्या बाजूला लावलेल्या लोखंडी गर्डरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आणि कारमधला दुसरा प्रवासी जखमी झाला. मुंबईत भाजप आणि शिवसेनेमध्ये 150 जागांवर एकमत झालंय आणि पुढच्या 2 ते 4 दिवसात उर्वरित जागांबाबत निर्णय होईल अशी माहिती अमित साटम यांनी दिली. शिवसेना आणि भाजपच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. मुंबईला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणार अशा शब्दात अमित साटम यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. जोपर्यंत नवाब मलिक राष्ट्रवादीमध्ये तोपर्यंत आमचा त्यांच्याशी संबंध नाही या भूमिकेवर सेना भाजप ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं. सुनील तटकरेंनी मुंबई महापालिकेबाबत आढावा बैठक बोलावली. या बैठकीला नवाब मलिक हे राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित होते. दरम्यान महायुतीबाबत तोडगा निघणार का याकडे लक्ष आहे. काय टीका होते याकडे लक्ष देऊ नका. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. पुन्हा चिखलफेक होईल मात्र कमळावर काहीही फरक पडणार नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. व्यक्तिगत बोलणं आणि टीका करणं इतकंच यांचं काम. शकुनी मामांनी आयुष्यभर षडयंत्र रचली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला असं म्हणत जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. रामराजे निंबाळकर यांच्या सत्तेच्या काळात बाणगंगा नदीमध्ये गटार सोडण्यात आला. डॉक्टर मृत्यू प्रकरणाचं भांडवल केलं गेलं. फलटणचं नाव बदनाम केलं अशा शब्दात रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजेंवर निशाणा साधला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो झाला. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्पृहा डकरे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पृहा डकरे यांना विजयी करण्याचं आवाहन शिंदेंनी मतदारांना केलं. भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत याचा अर्थ काँग्रेसमध्ये लोकांना भविष्य दिसत नाही. वर्षानुवर्ष निष्ठेनं काम करणाऱ्यांची कदर होत नसेल, राज्याचं नेतृत्व दिशाही नसेल तर काँग्रेसनं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं म्हणत अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर निशाणा साधला. जालना महापालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढण्याचे आदेश देण्यात आले. भाजप शिवसेना वादात नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली आहे. तर जालन्यामध्ये भाजप शिवसेना महायुती म्हणून लढणार आहे. सोलापूर महानगरपालिकेसाठी सनी देवकाते यांनी राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. सनी देवकातेंची मुंडेंचे समर्थक म्हणून ओळख आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानेंच्या प्रवेशामुळे आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान सुभाष देशमुख काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणाची झीज झाल्याची माहिती समोर येते.
विठ्ठल मूर्तीवर वज्रलेपाची गरज असल्याचं कळत आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या चरणांची झीज होतीये आणि त्यामुळे विठ्ठलाच्या चरणांवर वज्रलेप करण्याची गरज आहे। याबाबत पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणीही केली, मात्र याबाबत शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडून परवानगी न मिळाल्यानं विठ्ठल मूर्तीचा वज्रलेप रखडल्याची धक्कादायक माहिती पुढे येतेय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राची पाहणी करावी, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असं भूषण गगराणी यांनी म्हटलेलं आहे। पोलीस आणि उत्पादन शुल्क इतर विभागांमार्फत उपाययोजना करा असंही ते म्हणाले। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तसे निर्देश दिलेले आहेत। तर मुंबईमध्ये निवडणूक होणार आहे 15 तारखेला आणि त्या पार्श्वभूमीवर आता भूषण गगराणी महापालिका आयुक्त यांनी हे महत्त्वाचे आदेश दिलेत। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राची पाहणी करावी, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असं भूषण गगराणी म्हणाले।